नमस्कार. हितगुज या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. मी प्रशांत सोनार. हितगुजच्या माध्यमातून आपण चर्चा करत असतो विविध आजारांची, उपचारांची, त्या संदर्भात केल्या जाणाऱ्या तपासणी, त्याचबरोबर निदानांविषयी आपण याविषयी चर्चा करत असतो. आणि याचबरोबर कुठल्या संस्था यासाठी काम करतात याची देखील चर्चा आपण नेहमीच करत आलो आहे. आणि आजचा आपला विषय आहे हृदयरोगावर आयुर्वेदिक विना शस्त्रक्रिया उपचार पद्धती. आणि विशेषतः ही उपचार पद्धती माधवबागकडनं जी केली जाते या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. प्रेक्षक हो, जगातील हृदयरोग रुग्णांची संख्या ही इतर देशांच्या तुलनेत भारतात म्हणजे आपल्या देशात साधारणतः जास्त आहे. भारतामध्ये दरवर्षी 5.5 लाखांपेक्षा जास्त अँजिओप्लास्टी आणि बायपास होत असतात. पण माधवबागनं त्यांच्या 17 वर्षाच्या अनुभवातून एकूण 10 लाखांहून अधिक हृदयरोग रुग्णांना बायपाससारख्या ऑपरेशन्स टाळण्यात मदत केली आहे. तर ही आयुर्वेदिक चिकित्सा हृदयरुग्णांसाठी कशी उपयोगाची ठरते याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर दीपाली देशमुख. हृदयविकारावर विना शस्त्रक्रिया आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या माधवबाग संस्थेच्या खोपोली हॉस्पिटल येथील OPD हेड डॉक्टर दीपाली देशमुख आहेत. डॉक्टर, कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. नमस्कार. डॉक्टर, जसं म्हटलं की विना शस्त्रक्रिया आयुर्वेदिक उपचार हे हृदयरोगासंदर्भात होऊ शकतात, हे कसं काय शक्य होतं? माधवबाग हे जगातलं पहिलं आयुर्वेदिक हृदयरोग निवारण केंद्र आहे आणि आपली जी संपूर्ण हृदय शुद्धीकरणची चिकित्सा आहे SHS ह्या मुळे आपलं जवळजवळ 10 लाखाहून जास्त रुग्ण हृदयरोगापासून मुक्त झालेले आहेत. आणि हे शक्य झाले फक्त आपल्या संपूर्ण हृदय शुद्धीकरण हे पंचकर्माच्या ट्रीटमेंटमुळे. आता आपण जवळजवळ 17 वर्षापासून 10 लाखाहून जास्त पेशंट हे हृदयरोगाचे मुक्त केलेले आहेत, ज्यांना एंजिओग्राफी, प्लास्टी, बायपास सर्जरी सांगितलेली आहे. रॅदर ज्यांची झालेली आहे, ज्यांच्या हृदयाची ताकद कमी आहे, ज्यांच्या हृदयाच्या झडपांमध्ये प्रॉब्लेम आहे, हृदयाचे ठोके कमी झालेले आहेत आणि हे होण्यासाठी जी कारणं आहेत, डायबिटीज म्हणा, ब्लड प्रेशर म्हणा, वजन वाढणे, कोलेस्ट्रॉल वाढणे, हृदयाची ताकद, रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी होणे, थायरॉईड असणे, अशा वेगवेगळ्या रुग्णांना आपण जवळजवळ 15-17 वर्षापासून ही संपूर्ण हृदय शुद्धीकरण चिकित्सा केलेली आहे. आणि ते विदाऊट एनी इंटरव्हेशन म्हणजे काहीही सर्जरी न करता ते जवळजवळ 16 ते 17 वर्षापासून छान आनंदी जीवन जगत आहेत. आणि आपली जी संपूर्ण हृदय शुद्धीकरण ही पंचकर्माची चिकित्सा आहे ती मेनली आयुर्वेदिक ट्रीटमेंट आहे, पण त्याच्यासोबत आपण मॉडर्न टूल्स म्हणजे मॉडर्न इन्व्हेस्टिगेशन म्हणजे स्ट्रेस टेस्ट म्हणा, 2D इको, कार्डियक इम्पॅन्डोस्कोपी, 2D इको, GLS, पल्मोनरी फंक्शन टेस्ट आणि ब्लड इन्व्हेस्टिगेशन अशा वेगवेगळ्या टेस्ट आपण पहिल्या दिवशी करतो, पुन्हा शेवटच्या दिवशी करतो आणि पेशंटला विथ रिपोर्ट्स पेशंटला फरक दाखवतो. आता ही जी आपली संपूर्ण हृदय शुद्धीकरणची चिकित्सा आहे की 1 किंवा 2 पेशंटमध्ये आपण नाही केलेली आहे, तर 10 लाखाहून जास्त पेशंटनी ह्या ट्रीटमेंटचा लाभ घेतलेला आहे. आणि आपले रिसर्च पेपर जे वर्ल्डचं मेन हार्टचं जर्नल आहे लॅन्सेट किंवा इंडियन हार्ट असोसिएशन, पुन्हा ब्रिटिश जर्नल ऑफ हार्ट, पुन्हा तुमचं जापी, पुन्हा अमेरिकन हार्ट असोसिएशन, इंडियन हार्ट जर्नल, अशा वेगवेगळ्या संस्थेमधून आपले रिसर्च पेपर सबमिट झालेले आहेत आणि त्याला ॲप्रिशिएशनसुद्धा मिळालेलं आहे. आणि हे सगळं शक्य झालं आहे आपलं संपूर्ण हृदय शुद्धीकरण ह्या ट्रीटमेंटमुळे. आणि आत्तासुद्धा माझ्याकडे 2006, 2007, 2008, 2010चे पेशंट त्यांचं फॉलोअप करण्यासाठी येतात, आपण बरे आहोत का हे बघण्यासाठी येतात. असे त्यांच्या 10 ते 15 वर्षांनी त्यांचा लाईफस्पॅन वाढलेला आहे आणि ते हे आनंदी जीवन जगत आहेत फक्त आणि फक्त आपल्या संपूर्ण हृदय शुद्धीकरण ह्या पंचकर्माच्या ट्रीटमेंटमुळे. नक्कीच डॉक्टर, पण बरंचदा असं ऐकायला येतं की एखाद्या व्यक्तीचा हृदयाचा आकार वाढला किंवा त्याची पंपिंग पॉवर कमी झाली आहे, मग अशा वेळी ही ट्रीटमेंट कशा पद्धतीने उपयोगी होते? आता हृदयाची पंपिंग कॅपॅसिटी कमी होणं म्हणजे नेमकं काय, तर नॉर्मली आपल्या सगळ्यांचं हृदय ना 50 ते 60% काम करत असतं. कोणाचं ते 10% करतं आहे, 15% करतं आहे, 20% करतं आहे, 25% करतं आहे. तर हे होण्याची कारणं काय आहेत, तर हार्ट अटॅक येणे, दुसरं आहे क्रोनिक हार्ट फेल्युअर,
तिसरं आहे व्हायरल इन्फेक्शन आणि चौथं आहे तुमच्या डिलेवरी झाल्यानंतर मेनली प्रेग्नन्सीच्या नंतर काही महिलांमध्ये ही हृदयाची ताकद कमी झालेली दिसून येते. त्याला म्हणतात पोस्टपार्टम डायलेटेड कार्डिओमायोपॅथी. आता ह्यामध्ये काय होतं तर हे हृदयाचं काम काय आहे की अशुद्ध रक्तपुरवठा घेणे आणि शुद्ध रक्तपुरवठा सगळ्या शरीराला पोहोचवणे. हे जे पंप आहे तो अविरतपणे सातत्याने 24 तास 365 दिवस काम करत असतो. पण ही खेचण्याची त्याच्याकडे ताकद राहिली नसल्यामुळे मग पायावर सूज येणे, रेस्टलेस होणे, घबराट होणे, दम लागणे, छातीत आवळल्यासारखं होणं, पोटात पाणी साठणे, छातीमध्ये पाणी साठणे, घबराट होणे, चक्कर होणे किंवा धडधड होणे ही सगळी आपल्याला लक्षणे दिसतात. कारण हृदयाला रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे हृदयाची ताकद कमी झालेली आहे. आता आपली जी ही संपूर्ण हृदय शुद्धीकरण जी पंचकर्माची ट्रीटमेंट आहे त्याच्यामध्ये स्नेहन, स्वेदन, हृदयधारा, बस्ती असे वेगवेगळे आपण चिकित्सा करतो. त्याच्याने काय होतं की हे पेरिफेरल रेजिस्टन्स कमी होऊन व्हीनस रिटर्न वाढवला जातो. म्हणजे जास्तीत जास्त रक्ताचा पुरवठा हृदयाकडे करून कोलॅटरल फॉर्मेशन करून हृदयाचा रक्तपुरवठा वाढवला जातो. हृदयाचा रक्तपुरवठा वाढला की हृदयाची ताकद वाढणार आहे. म्हणजे बघा, सपोज एका माणसाकडून आपण भरपूर काम करून घेतलं आणि त्याला त्याचा पगारच दिला नाही तर तो चांगलं काम करेल का? तर नक्कीच नाही करणार आहे. सेम ॲज इट इज हृदयाकडून आपण काम तर करून घेतोय पण त्याचा पगार रक्त त्याला मिळत नाही आहे म्हणून त्याची ताकद कमी झाली आहे. जर त्याचा आपण रक्तपुरवठा त्याला दिला हे आपल्या ह्या संपूर्ण हृदय शुद्धीकरण ट्रीटमेंटनी की त्याची ताकद वाढणार आहे. आणि त्याच्यामध्ये आपण विथ रिपोर्ट्स पेशंटला फरक दाखवतो. 2D इको GLS नावाची आपण ॲडव्हान्स टेस्ट करतो. म्हणजे 2D इकोमध्ये नॉर्मली पंपिंग कॅपॅसिटी समजून येते. त्याच्यामध्ये नॉर्मली आपल्या सगळ्यांचं हृदय 50 ते 60% काम करतं. कोणाचंच हृदय 100% काम करत नाही. ते जे कमी झालेलं आहे तो आपला रिसर्च पेपर जो लँडसेट जर्नलमध्ये जो वर्ल्डचं मेन हार्ट जर्नल आहे त्याच्यामध्ये सबमिट झालेला, त्यामध्ये हीच हृदयाची ताकद 40 जर असेल तर ती +5 म्हणजे 45 होते असा आपला रिसर्च पेपर सबमिट झालेला आहे आणि त्याला ॲप्रिशिएशनसुद्धा मिळालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण अजून एक ॲडव्हान्स टेस्ट करतो की GLS ग्लोबल लँजिट्युडिनल स्ट्रेंथ. म्हणजे हार्टच्या मसलची स्ट्रेंथ, जितकी मसल स्ट्रेंथफुट असेल तितकं जास्त कार्डियाक आउटपुट टाकणार आहे. म्हणजे ही मसलची स्ट्रेंथ वाढवणंच खूप इम्पॉर्टंट आहे. ते आपल्या संपूर्ण हृदय शुद्धीकरण ट्रीटमेंटनी होते. ही GLS जे ट्रीटमेंट टेस्ट आहे नॉर्मली हा GLS ना -18चा लागतो. माझ्याकडे -2, -5, -8 असलेले रुग्ण त्यांचा हा इम्प्रूव्हमेंट होऊन -15, -18 GLS झालेला आहे असे आपण रिपोर्ट्स बघितलेले आहेत. आणि याच्यामध्ये पेशंटचा लाईफस्पॅन म्हणजे क्रोनिक हार्ट फेल्युअरमध्ये पेशंटचा लाईफस्पॅन रिसर्च सांगतो की 1 वर्ष किंवा जास्तीत जास्त 5 वर्ष पेशंट छान राहू शकतो. तर आपले 2006, 2008चे पण पेशंट अजून व्यवस्थित आनंदी जीवन जगत आहेत. आणि त्याच्यामध्ये NT-proBNP सारखे आपण टेस्ट करून घेतो की ज्याच्यामध्ये हृदयाची ताकद जेव्हा कमी असते तेव्हा NT-proBNP नावाचे एन्झाईम बाहेर टाकलं जातं. ते 35 हजार असलेले रुग्ण त्यांचं 500 म्हणजे जे की नॉर्मल आहे असे झालेले आहेत. असे रुग्ण आपल्याकडे आहेत आणि त्यांचे मध्ये दम लागणे, छातीत भरणे, वीकनेस वाटणे, हृदयाची ताकद कमी असल्यामुळे जेवणाची इच्छा न होणे, रेस्टलेस होणे, चक्कर होणे ही जी लक्षणं जी दिसत आहेत ती पण आपल्याला कमी झालेली दिसत आहेत. त्यांचं वारंवार जे हॉस्पिटलायझेशन होते ते पण कमी झालेलं दिसते. आणि असे पेशंट विदाऊट ॲनी इंटरव्हेन्शन चांगलं जीवन जगताना आपल्याला दिसून येतात. हे फक्त होते फक्त संपूर्ण हृदय शुद्धीकरण हे आपल्या पंचकर्माच्या ट्रीटमेंटमुळे. नक्कीच तुम्ही जे म्हणालात की हृदयाची पंपिंग पॉवर वाढवण्यासाठी जे उपचार केले जातात ते यशस्वी ठरलेत. अशाच एका रुग्णाचं मनोगत आपण आता पाहूयात. मैं संगीता प्रकाश जैन, मैं जलगांव से आई हूँ. मैं एक्चुअली मेरे को वहाँ सबने डरा दिए थे कि आपका पंपिंग एकदम 20% हो गया है. तो मैं काफ़ी घबरा गई थी यहाँ आकर और हमने शुरुआत करी कि क्या होगा क्या नहीं. पर जैसे ही फर्स्ट मुलाकात डॉक्टर से हुई तो डॉक्टर साहब ने हमको इतना रिलैक्स कर दिया कि मैं बता नहीं सकती हूँ. उन्होंने एकदम से मेरे को हिम्मत दे दी कि कुछ नहीं, 20% आपका पंपिंग है ना, काफ़ी बढ़ा देंगे हम आपका पंपिंग. जो भी मेरे को अगर दिक्कत आती है खाने में वगैरह, व्यवस्थित नाश्ता, एक तो डाइट कम होता है पर काफ़ी एनर्जेटिक होता है. दोपहर में भी जो लेक्चर रहते थे वो तो सुनने लायक रहते थे.
और उसके बाद में पंचकर्म में जाऊँ तो भी इतना बढ़िया से पंचकर्म होता था कि कहीं मेरे को कोई बात की ये ना आई, शिकायत करने का मौका ही नहीं मिला। और जो भी मैंने कोई भी स्टाफ से जो भी रिक्वेस्ट करी होंगी वो पूरी तरह से फेथफुल हुई है। और लास्ट में जो डॉक्टर्स के वगैरह भी जो हमेशा ये रहती थी इन्वेस्टिगेशन, वो भी काफ़ी सराहनीय रही मेरे लिए। तो माधव बाग एक कम खाना, गम खाना और दम जाना, यह बात बहुत अच्छी तरह से सिखाता है। नक्कीच असं रुग्णांचं प्रतिक्रिया पाहिल्यानंतर एक प्रश्न मात्र नक्कीच पडतो की मुळात या ट्रीटमेंटमध्ये काय काय असतं? ते संपूर्ण हृदय शुद्धीकरण ही आयुर्वेदाची चिकित्सा आहे। आयुर्वेदाने जी पंचसूत्री सांगितली आहे त्यानुसार आपण ट्रीटमेंट करतो। आता पंचसूत्रीमध्ये काय आहे तर आहार, विहार, औषध, पंचकर्म, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन अँड स्ट्रेस मॅनेजमेंट अशाद्वारे आपली ट्रीटमेंट होते। आणि सोबतच आपण जे मॉडर्न टूल्स आहेत इन्व्हेस्टिगेशनचे ते सगळे आपण वापरून पेशंटला फरक दाखवतो। आता संपूर्ण हृदय शुद्धीकरणच्या अंडर आपण हे 6 ते 7 दिवसाची निवासी चिकित्सा करतो खोपोली हॉस्पिटलमध्ये। त्यामध्ये जे आयुर्वेदाने जी दिनचर्या सांगितलेली आहे की दिवसाचं आचरण कसं असावं ते आपण सगळं प्रॉपर फॉलो करून घेतो। जसं सकाळी ब्राह्ममुहूर्ते उत्तिष्ठे म्हणजे सकाळी 4:30 वाजता पेशंटचा दिवस चालू होतो। त्याच्यामध्ये दंतधावन, नस्य, अंजन, कवल, गंडूश म्हणजे दात घासणे, नाकात औषध, डोळ्यात अंजन, गार्गलिंग हे सकाळच्या वेळेस होतं। याच्यानी जे डिटॉक्सिफिकेशन होतं, शरीर शुद्धी होण्यासाठी काम होतं। त्याच्यानंतर अर्धा तास चालण्याचा व्यायाम, योगा, प्राणायाम, मेडिटेशन पेशंटला शिकवलं जातं, करून घेतलं जातं। मग छोटा नाश्ता असतो। दिवसभरातून 2 वेळा हे आपलं पंचकर्म होतं। ह्या संपूर्ण हृदय शुद्धीकरण अंडर डायबिटीज रिव्हर्सल, ब्लड प्रेशर रिव्हर्सल, ओबेसिटी रिव्हर्सल, कोलेस्ट्रॉल रिव्हर्सल, तुमचं थायरॉइड रिव्हर्सल आणि ब्लॉकेजेस रिव्हर्सलची आपण ट्रीटमेंट करतो। ज्यांच्या हृदयाची ताकद कमी झालेली आहे त्यांना आपण हार्ट फेल्युअर रिव्हर्सल ट्रीटमेंट करतो। ज्यांच्या ईसीजीमध्ये चेंजेस आहेत त्याला इश्यमिया रिव्हर्सल ट्रीटमेंट करतो। अशा वेगवेगळ्या आपण संपूर्ण हृदय शुद्धीकरण अंडर पंचकर्माच्या ट्रीटमेंट करत असतो। आणि याच्यानी काय होतं तर जास्तीत जास्त रक्ताचा पुरवठा हृदयाकडे करून कोलॅटरल फॉर्मेशन करून हृदयाचा रक्तपुरवठा वाढवला जातो। असं दिवसभरातून 2 वेळा 4 वेळा हार्ट रेट, ब्लड प्रेशर, ईसीजी, शुगर रोज टेस्ट, रोज फरक पेशंटला दाखवला जातो। म्हणजे पहिल्या दिवशी सगळ्या टेस्ट, पुन्हा शेवटच्या दिवशी टेस्ट विथ रिपोर्ट्स पेशंटच्या समोर असतं। आणि याच्यासोबत पुढचे 3 महिने पण हे सगळे कष्ट करणं गरजेचं आहे। त्याच्यासाठी म्हणजे कुठली नवीन पेशी तयार होण्यासाठी 90 to 120 डेज लागतात। म्हणून पुढचे 90 to 120 डेज पेशंटला डाएट, एक्सरसाइज, प्रॉपर लाईफस्टाईल चेंज करणं गरजेचं आहे। कारण ही सगळी लाईफस्टाईल डिसऑर्डर आहेत, खाण्यापिण्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे, ताणतणावामुळे होणारे हे डिसीजेस आहेत। तर याच्यासाठी 2 गोळ्या घेतल्या की हे डिसीजेस कमी होणार आहेत का तर नाही, त्याला तुम्हाला लाईफस्टाईलच चेंज करणं गरजेचं आहे। ती एक्झॅक्टली काय करायची, किती खायचं, किती संपवायचं, कुठल्या प्रकारचा व्यायाम करायचा हेच आपण इथे सगळं डिसाईड करून देतो, शिकवतो, रॅदर करून घेतो। आणि पुढे आम्ही रॅशन पण तुम्हाला देणार आहोत, तेच काढून तेवढ्याच प्रमाणात खायचं आहे जे तुमचं ब्लॉकेजेस रिव्हर्सल, डायबिटीज रिव्हर्सल, ब्लड प्रेशर रिव्हर्सलसाठी काम होणार आहे। आणि आम्ही तुमचं रेग्युलाइज की मॉनिटरिंग पण करणार आहोत। त्याच्यासाठी MIB पल्स ॲप नावाचा आपला ॲप आहे। त्याच्यामध्ये रोजच्या रोज तुम्हाला तुमचा हार्ट रेट, ब्लड प्रेशर, शुगर, तुम्ही काय जेवण करताय ते सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचं आहे, फोटो पाठवायचे आहेत। आणि तुम्ही काय एक्सरसाइज करताय हे सगळे आमच्याकडे रेकॉर्डिंग असेल। पुढचे 3 महिने आपण प्रॉपर फॉलोअप केला तर नक्कीच आपण प्रत्येक डिसीज हे जे काही लाईफस्टाईल डिसऑर्डर आहेत त्याच्यापासून मुक्त होऊ शकतो आणि आनंदी जीवन जगू शकतो। प्रेक्षक हो, ऑपरेशन टाळण्याच्या उद्देशानेच माधवबागमध्ये नॉन सर्जिकल चिकित्सेची निर्मिती करण्यात आली आहे। संपूर्णपणे हृदयरोग शुद्धीकरण ही चिकित्सा माधवबागमध्ये केली जाते। लॅन्सेट असेल, इंटरनॅशनल जर्नल ऑफ कार्डिओलॉजी, ब्रिटिश मेडिकल जर्नल आणि JPAI सारख्या 150हून अधिक विश्वविख्यात संशोधनानुसार हे सिद्ध झाले की हृदयरोग, ब्लॉकेजेस, डायबिटीज, BP यासारख्या आजारांवर विना शस्त्रक्रिया आयुर्वेदिक पद्धतीने मात करता येऊ शकते। तुर्तास हितगुज या कार्यक्रमात वेळ झाली आता एका ब्रेकनंतर आपण पुन्हा एकदा याविषयी चर्चा करणार आहोत जेणेकरून आपलं हृदय स्वस्थ राहील। ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा हितगुज या कार्यक्रमामध्ये स्वागत। आपण चर्चा करतो आहोत हृदयरोगावर आयुर्वेदिक विना शस्त्रक्रिया उपचार पद्धतीची जी माधवबागकडनं केली जाते। आणि या संदर्भात डॉक्टर दीपाली देशमुख या स्वतः खोपोली हॉस्पिटलच्या OPD हेड आहेत
त्या आपल्याला मार्गदर्शन करतायत. डॉक्टर, बऱ्याचदा अँजिओप्लास्टी झाल्यानंतर रुग्णांना काही प्रकारचे त्रास जाणवू लागतात. उदाहरणार्थ चेस्ट पेन असेल किंवा दम लागणं असेल, तर ह्यावरती कशा पद्धतीने मग उपचार करता येतात? आता प्लास्टिक करतात तेव्हा आपण शॉर्टकट मार्गाने तिथला रक्तपुरवठा तर चालू करून दिला आणि त्याच्यामुळे जे काही त्रास होत होते ते आपण कमी करून घेतले. पण कुठेतरी ही फॅक्टरी ऑफ ब्लॉकेजेस बंद होणं गरजेचं आहे की पुन्हा पुन्हा हे तयार होऊ नये, याच्यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे. हे ब्लॉकेजेस म्हणजे काही बॅक्टेरिया, व्हायरस काही किंवा दुसरं काही बसलं असं नाही आहे. तर आपण जे काही खातो त्याचं व्यवस्थित पचन नाही झालं की त्याची सॅच्युरेटेड फॅट्स तयार होतात आणि हळूहळू डिपॉझिट होत होत तुमचे ब्लॉक तयार होतात. म्हणजे आले कुठून ब्लॉकेजेस, आपण खाल्लं पण वापरलं नाही म्हणून तर शरीरात डिपॉझिट होतं आहे. म्हणून व्यायाम, म्हणून पथ्य, म्हणून लाईफस्टाईल चेंज, म्हणून स्ट्रेस मॅनेजमेंट ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. ते एक्झॅक्टली काय करायचं हेच आपण हे 6 ते 7 दिवसाच्या निवासी चिकित्सामध्ये करून घेतो आणि त्याच्यामध्ये आपण कोलॅटरल फॉर्मेशन करून हृदयाचा रक्तपुरवठा वाढवून देतो आणि ही फॅक्टरी ऑफ ब्लॉकेजेस कमी होण्यासाठी आपण काम करतो. त्यामुळे जे अँजिओप्लास्टी किंवा कुठलंही इंटरव्हेन्शन केल्यानंतर जे चेस्ट पेन होते किंवा दम लागतोय, छातीत भरते, ही सगळी लक्षणंही आपल्याला कमी होताना दिसत आहेत. कारण हे सगळे लाईफस्टाईल डिसऑर्डर आहेत. लाईफस्टाईल चेंज केली की नक्कीच याच्यामधून आपल्याला फायदा होणार आहे. आणि असे आपण बरेच म्हणजे जवळजवळ जेव्हा आपल्याकडे 55 पेशंट ॲडमिट असतात तेव्हा ते 30 पेशंट जे इंटरव्हेन्शन करून पुन्हा त्रास होतो आहे म्हणून आलेले असतात, त्यांच्यावर सगळ्यांवर ट्रीटमेंट करतो आणि ते आता विदाऊट एनी मेडिसिन, विदाऊट एनी कंप्लेंट चांगलं जीवन जगू शकतात. पण बऱ्याच वेळा हृदयरोगाचा प्रश्न निर्माण झाला की मग औषधं सुरू होतात, गोळ्या सुरू होतात. मग याचं गणित कसं काय जमावं लागतं? कारण बऱ्याच वेळा मग रक्त पातळ करण्याच्या गोळ्या असतात. हे सगळं कसं काय मॅनेज करायचं? आता आपल्याला औषधं कधी घ्यावे लागतात? आपण नॉर्मल पर्सन औषध घेतो का? तर नक्कीच नाही. पण जेव्हा आपल्याला त्रास होतो तेव्हा मग आपण गोळ्या घ्यायला सुरुवात करतो. म्हणजे आता डायबेटीजची एक गोळी चालू असते, मग आपण अरे माझी एक गोळी चालू आहे, ठीक आहे, माझं मॅनेज होतं आहे. मग आपण काही दिवसांनी तेवढं एक गोळी घेऊन सुद्धा मॅनेज होत नाही, मग 2 गोळ्या, 4 गोळ्या, अशा गोळ्या आपल्या वाढतच राहतात. पण ह्या गोळ्या घेऊन ही शुगर कमी होणार आहे का हे आपण विचारले का कधी? तर नाही. कारण हे काही तुमचं इपिडेमिक, एंडेमिक किंवा सांसर्गिक रोग नाहीत की एक गोळी घेतली किंवा ताप आला की तुमचं पॅरासिटामॉल घेतली की तुमचा ताप कमी होणार आहे. तसा डायबिटीज किंवा ब्लड प्रेशर, वजन वाढणे किंवा तुमचा ब्लॉकेजेस असणे ह्या गोष्टी नाही आहेत. तर इट इज लाईफस्टाईल डिसऑर्डर. खाण्यापिण्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे, ताणतणावामुळे होणारी गोष्ट आहे. तर हा ताणतणाव, ही जीवनशैलीच आपल्याला कुठेतरी कमी करणं गरजेचं आहे, चेंज करणं गरजेचं आहे. ही जीवनशैली चेंज केली तर गोळ्या घ्यायची गरज आहे का? तर नक्कीच नाही. म्हणजे तुमची शुगर जर 50 आली तर गोळी घ्यायची गरज आहे का? तुमचं ब्लड प्रेशर 80/50 आलं आहे तर गोळी घ्यायची गरज आहे का? असं दाखवत आपण औषधं पण कमी करणार आहोत, पण अंडर स्ट्रिक्ट डॉक्टर ऑब्झर्वेशन. म्हणजे आपण जरी ट्रीटमेंट आयुर्वेदिक करत असू तरी रोज कार्डिओलॉजिस्ट आपल्याकडे राऊंडला येतात आणि ते डिसाईड करतात की कुठल्या गोळ्या बंद करायच्यात, काय करायच्या आहेत. आणि त्याच्यासाठी आपण विथ रिपोर्ट्स त्यांच्यासमोर ठेवतो की ह्या पेशंटचे हे टेस्ट झाले आणि त्याच्यामध्ये हा इम्प्रूव्हमेंट आहे, त्याच्यानुसार मग ते औषधं कमी करतात. आता आपण जर रोज व्यायाम करत असू, तर आपण स्ट्रेस मॅनेजमेंट करत असू, योगा, प्राणायाम, मेडिटेशन करत असू, तर आपलं रक्तपातळ आपोआप नॉर्मल होणार आहे. तर वेगळ्या त्याच्यासाठी पण औषधं घ्यायची गरज लागत नाही. तर तुम्ही काहीही औषधं न घेता तुम्ही नॉर्मल पर्सनसारखं जीवन जगू शकता. फक्त व्यायाम, डाएट, लाईफस्टाईल चेंज, स्ट्रेस मॅनेजमेंट आणि संपूर्ण हृदय शुद्धीकरण ह्या पंचकर्माच्या ट्रीटमेंटमुळे. हृदयासंबंधित या सर्व त्रासातून आराम मिळवलेल्या आनंदी व्यक्तीचं मनोगत आता आपण ऐकूयात. माझं नाव बाळाराम लक्ष्मण जाधव. हार्ट अटॅक आला होता. त्यानंतर माझी एन्जिओग्राफी आणि एन्जिओप्लास्टी मुंबईला झाली. गोळ्या माझ्या रेग्युलर चालू होत्या. दररोज 7 आणि सकाळी 7 असे 14 गोळ्या घ्यायला लागायच्या मला दररोज. माझ्या मुलाच्या मित्राने सांगितलं की माधवबागमध्ये जा, तुम्हाला बरं होईल. माधवबागेत मी आलो. त्यानंतर मला 7 दिवस ॲडमिट व्हायला सांगितलं. सकाळी मॉर्निंग वॉक, योगा, पंचकर्म सर्व व्यवस्थित चालले होते. ज्यावेळी मी माधवबागमध्ये आलो त्यावेळी माझं वजन 67 किलो होतं. नंतर शेवटच्या दिवशी जेव्हा वजन केलं तेव्हा 60 किलो झालं. म्हणजे 7 किलो वजन कमी झालं 7 दिवसात. हा एवढा फरक जाणवला मला. चालल्यानंतर मला दम वगैरे लागत नाही. आता तो डायबिटीज खूपच कमी झालेला आहे. जेवायच्या अगोदर 100 आणि जेवल्यानंतर 150 परत जातो. दररोजच्या 14 गोळ्या होत्या त्या देखील ते माधवबागमध्ये आल्यापासून बंद झालेल्या आहेत. गोळ्या कोणताच घेत नाही.
माधव बागच्या उपचारामुळे मला हार्टचा प्रॉब्लेम होता, तो सॉल्व झालेला आहे. चालताना मला दम लागायचा, तो देखील दम लागत नाही. तसे डायबेटीससुद्धा खूप नियंत्रणामध्ये आलेला आहे. डायबेटीसचा पण खूप प्रॉब्लेम होता, तो देखील व्यवस्थित झालेला आहे. त्यामुळे माधव बागचा मी अत्यंत आभारी आहे. डॉक्टर, साधारणतः बायपास झाली, एंजिओप्लास्टी झाली की एक आपल्या म्हणजे शरीरामध्ये फरक पडत असतो, तर कशा पद्धतीची दिनचर्या ठेवली पाहिजे, काय केलं पाहिजे, काय केलं नाही पाहिजे? आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की सूर्याप्रमाणे वागा. आपण म्हणतो ना, कुठलेही डिसीज होण्यासाठी ही लाईफस्टाईलच महत्त्वाची आहे. तर सूर्याप्रमाणे वागणं म्हणजे काय, तर जसं सूर्यास्त होतो तसं अग्नी कमी होतं, तसं पोटातला पण अग्नी कमी होतो. म्हणून रात्रीचं जेवण लवकर, कमी प्रमाणात आणि हलका असं हवं आहे. जेव्हा सूर्य माथ्यावर येतो तेव्हा तो पृथ्वी तलावर प्रकाश टाकतो. तो वेळ आहे 12 ते 1:30च्या दरम्यान. तर साधारण तुमचं दुपारचं जेवण 12 ते 1:30च्या दरम्यान झालं पाहिजे. आणि लाईट नाश्ता, लाईट शब्द फार इम्पॉर्टंट आहे. पूर्वी आपल्याकडे चूल असायच्या, चुलीमध्ये सगळी लाकडं एकदाच टाकली तर जळतील का, तर नाही. तर त्यासाठी इग्निशन करण्यासाठी थोडी लाकडं टाकली जातात, मग मोठा जाळ होतो. तसंच आपल्या शरीरामध्ये पण छोटी चूल आहे, त्याला आपण अग्नी म्हणूयात. ते प्रदीप्त करण्यासाठी म्हणून लाईट नाश्ता, म्हणून लाईट नाश्त्यामध्ये फ्रूट, सूप, ड्रायफ्रूट एवढाच तुमचा नाश्ता असावा आणि तो वेळेवर असावा. हे केलं तर नक्कीच आपण डिसिजेसपासून मुक्त राहू शकतो, आनंदी जीवन जगू शकतो. नक्कीच डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि खूप महत्त्वाच्या अशा विषयावर योग्य ते मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले धन्यवाद. धन्यवाद. प्रेक्षक हो, आपल्याला आपल्या जीवनशैलीमध्ये काही सकारात्मक बदल करणं आवश्यक आहे. आणि विशेषतः माधवबागसारखे हॉस्पिटल, ज्यामध्ये आपल्याला प्रत्येक आजारानुसार निश्चित केली गेलेली एक विशिष्ट दिनचर्या असते, जिच्या सहाय्याने फक्त 7 दिवसात, साधारणतः फक्त 7 दिवसात रुग्णांना त्याच्या आजारावर मात करण्यासाठीचा आत्मविश्वास निर्माण केला जातो. आणि याविषयी डॉक्टर दीपाली देशमुख यांनी आज आपल्याला मार्गदर्शन केलं आहे. आज आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन केलं आहे. का म्हणतो, कारण हृदयाची धडधड ही प्रत्येकाची कमी जास्त प्रमाणात रोज दिवसेंदिवस होतच असते, कारण आपल्याला स्ट्रेस असतो, आपली जीवनशैली बदललेली असते. तुम्हालाही जर या जीवनशैलीमध्ये योग्य ते बदल करून घ्यायचे असतील, हृदयरोग, ब्लॉकेजेस, मधुमेह, रक्तदाब, अतिस्थूलता किंवा थायरॉईडसारख्या वाढलेल्या कोलेस्टेरॉलसारख्या आजारांपासून मुक्ती मिळवायची असेल, तर माधवबागच्या रुग्णालयांमध्ये नक्कीच जा. त्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या क्रमांकांवर संपर्क देखील साधा. तुर्तास हितगुज या कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत राहा झी 24 तास.